लाईटच इन्व्हर्टर आहे फक्त सेटिंग नाही आवडत काय लाईट बिलिंग अर्धा मला सांगितलं होतं बघा काय करते ते पोखरी का नाही इथंच कॉलनीत राहिलाय पलीकडे मित्र सांगू त्यांना रूम पाहिजे दाखवायला आला त्यांना घेऊन माझ्या ओळखीचे पहिले राहिलेले ना पलीकडं रूम बघायसाठी आले त्यांच्या संघ आले बोर्डला येते रूम छान आहे रूमचं काय नाही बघा त्यांना किती म्हणलं म्हणतात काय ते आल्यावर बोललं. ते सारखं त्यांना ते बाडी सांग कमी सांगितलं ना ते त्याच्यामुळे ते हा, मग आता लाईटचं ही आहे आपल्याकडे इन्व्हर्टर आहे त्यांचं बी लाईटच नाही त्यांना कुठे इन्व्हर्टर नाही ना. इन्व्हर्टरच काय करायचं चार्जिंग बल आणला एकटी लावला झालं नाही पण आता त्यांचं काय आणि अडचणीत नाही सगळं खरं हा. चांगली कलर पिलर छान दिलाय नंतर चांगले काय आता आम्ही काय पुढं पण करणार आहेत काय ते म्हणजे नाही म्हणलं तरी तसं नाही. हा. ते आल्यावर बघू काय होईल पण. काय माहिती का दोघच माय लेकरं राहणार आहेत माणसं लेकरं बाळा बी मोठा आहे म्हणजे बारकाले कोणी नाही राडा करणार नाही सगळं स्वच्छता राहील त्याची अडचण नाही काय हे कुठं आणि मला थोडा स्वाद घेत नाही का? तुमच्या मनाला की सगळे माणसं आहेत मग काय करतो कुठं कामाला जायचं काय अहो ते नळ फिटिंगचं पूर्ण काम करत आहे आणि बाई माणूस असं बायांबरोबर कामाला जात होते तिकडं हा राहणार काय पांढरी पण मांढरी आहे. शिंगीचे का कुठले ते काय नाही शिंदे ताडणार त्यांचं हम्म. तर मग ती म्हणजे काय पाण्याचं स्वार्थचे हा तर मग बघावं हे सर म्हणले होते हा 3.5 सांगितलं होतं पण म्हणजे 3100 रुपयात करू चांगली तेवढं कुठे साडेतीनशे होय. नाही म्हणले होते मला पण पण तुम्हाला खरं सांगू का बरं का हे तुम्हाला परवडेल म्हणजे कशामुळे म्हणतं माहितीये का बरं का पाण्याचे प्रॉब्लेम आहेत पलीकडे यांच्याकडे त्यांच्या problem बोरला नाही. पाणी नसतं पसलेलं आहे. बघा तुम्ही आता येऊन बघा हा. त्याच्यामुळे म्हणतोय मी आमच्या सामानाने आवडून घेऊ इकडे चांगला सांगा मी येऊन भेटतो तुम्हाला दाखवायला आणा हा दाखवायला आणतो ते दाखवायला आणा उद्या कधी साडेतीनच्या खाली नाही होत पाका हा हा मग त्यांनी 3 म्हणायचं आणि 3.5 लाईट बिल चला बस, भेटू राहिली आवडली तर घ्या आहे ना हा आणि आवडली तर घ्या मग नाही रूम भारी रूमचं नाही काय भाडं थोडी जास्त आहे. करते ना कमी भाडं करेन ना कमी भाडं करेन कमी बघा मग इडली बघा नाही तर मग बोला ना दादी कुठे आहेत? भालू भालू लांब केसाचे झुले भालू नाही 2-3 दिवसांनी वेलवेटचे नाही केसाचीच असते पण बारीक असते 2-3 दिवसांनी दोन 3 दिवसांनी मारा चक्कर देतो तुम्हाला रूम दाखवली मित्राला बराच म्हणजे पहिले मी राहत होतो त्या ठिकाणी पण त्याच्या अलीकडली पण रूम दाखवली ती चांगली पाण्याचे त्याचे प्रॉब्लेम नाहीत काय नाहीत मी जिथं राहत होतो त्या रूमला पाण्याचे त्याचे प्रॉब्लेम होते म्हणून मग मी दुसरी रूम दाखवली वळखीचं असल्यामुळे म्हणता पण येत नाही काय प्रॉब्लेम आहेत काय नाही त्या ठिकाणी पाणी विकत घ्यावं लागतं म्हणजे किती भाडं होतं त्या रूमला भाडं होतं 3.5 नाही मला 3 होतं पण 3.5 सांगितलं होतं त्यांनी तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघितले ना 3 आहे रूम त्याच्या अगोदर त्यांना दुसरे दाखवले ते सेम तशीच रूम पलीकडं
आणि लाईट बिल येत होतं. म्हणजे मला लाईट बिल आलं ते एका महिन्यात 3,000 रुपये इतकं लाईट बिल. म्हणजे मी दिवसभर घरी पण नव्हतो. तुम्ही गोडाऊन बघितलं असेल, मी तिकडं काम करायचं दुसरीकडे आमच्या म्हणजे घरचे मी ते दिवसभर तिकडं फक्त संध्याकाळी जायचो आम्ही घरी. संध्याकाळी घरी जायचो आणि दिवसभर लाईट बंद राहायच्या घरच्या. तरी एका महिन्यात लाईट बिल 3,000 रुपये आलं. आणि मला तेवढं लाईट बिल कधीच नाही आलं, दोघात 3,000 रुपये आलं. आता आणि मी त्याच्या अगोदर जे राहत होतो ना पहिल्या रूममध्ये, तिथं मशनी वापरून शिलाई मशनी म्हणजे दिवसभर टाकी कवर बॅगचं काम होतं ना चालू. तर शिलाई मशीन वापरून मला 500, 600, 700 लाईट बिल यायचं कधी महिन्यात. काही महिन्यात जर थोडं जादा झालं 700, कधी 600. पण इथं 3 अन् 4 अन् त्यालाच वैतागलो मी. आणि त्यातले तर 17-12 प्रॉब्लेम बोरचे त्याचे, त्यामुळं रूम सोडली. आता मी जिथं राहतो तिथं 7,000 भाडं आहे. रूम म्हणजे 2-4 रूम आहेत आणि खूप मोठं पटांगण. कामासाठी त्याच्यासाठी जागा लागते ना. आता दुसरी दाखवली त्या मित्राला रूम, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असताना आत्ता रूम. ती रूम चांगली आहे, पाण्याचे त्याचे प्रॉब्लेम नाहीत, काय नाहीत. खोली मालक पण चांगले आहेत. त्या रूमला भाडं आहे ते म्हणले 4,000 रुपये. नाही वय करून 3.5 मध्ये डन झाल्यासारखं आहे. पण जो माझ्या संग होता ना मित्र, त्याला नाही रूम घ्यायची, दुसऱ्याला घ्यायची रूम. तो बघायला आला होता, त्याचा मित्र आहे म्हणजे ट्रकवर. तर आपलं म्हणजे एखाद्याला मदत करणं आपलं काम आहे. म्हणजे आपल्या याच्याने जेवढं म्हणजे मदत होती तेवढं आपण केली पाहिजे मदत इतरांना. तो पण पाहुणाचे दाखवले त्याला, ते मला बघून सांग होतं म्हणलं. आता बघितली त्याने, व्हिडिओ काढले मोबाईलमध्ये त्याच्या, फोटो म्हणलं मित्राला दाखवतो, जर पटली तर घेतो म्हणला. काय माहिती आहे का, खेड्यागावापेक्षा ना सिटीत राहणं लय अवघड आहे, मुश्किल आहे. खेड्यात तरी समजा एकमेकाला मदत करतात, भाजीपाला स्वस्त करतात. सिटीत राहायचं म्हणलं का रूम भाडे 5-5, 8-8, 10-10. परत अजून भाजीपाला हे महागाई लय म्हणजे लय खर्च होतो. मुश्किल आहे सिटीत राहणं. मी तर कधी वैताग होतो, एवढं वैताग. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलो होतं ना मला म्हणजे महिना किती पडतो. तर माझ्या भाऊ बहिणींनो, माझे सबस्क्रायबर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो माझा धंदा किती होतो. माझा महिन्यामध्ये 50,000 ते 60,000 रुपये धंदा होतो. आणि 50-60,000 रुपये धंदा होतो, पण त्याच्यामध्ये मला खर्च भरपूर आहे. खर्च म्हणजे माझे 4-5 लोन चालू आहेत. तर कोणचे लोन चालू आहेत मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेन की कोणचे लोन चालू आहेत माझे. तर आता संध्याकाळ पण खूप झाली. जर पहिल्या वेळेस यूट्यूब चॅनलवर आला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट सदा सर्वदा माझ्याबरोबर राहू द्या माझ्या बहीण भावांना. आता खूप संध्याकाळ झाली, काय रात्र पण पडले का. इकडं बघा दुकान दिसायला लागले. आता हे सर्व काय बंद करतो दुकान आणि घरी जातो. घरी पण आज काम आहे जरा. रेक्झिन आले आज बॅगिन टाकीवर बनवायचं, ते पण मला तयार करावं लागेल. आता सध्या आहे ना यूट्यूब व्हिडिओ थोडे कमी येते, कारण आता सध्या ना लय लोड आहे मला. टाकी करून बॅगी बनवायच्यात, तयार करावं लागेल माल. पैसे गुतागुती होते, लवकर मोकळेच होत नाहीत पैसे, त्यामुळे आता कामावर लक्ष द्यावं लागेल. तर कमी व्हिडिओ येते, शक्यतो ब्लॉग व्हिडिओज येते. गाण्याचे व्हिडिओ शक्यतो नाही टाकणार मी, ब्लॉग व्हिडिओज टाकी जाईन. जरूर बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय.